हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. परवा क्यूटूच्या स्कूलमधून आम्ही जेव्हा निघालो त्यावेळेस मला बोलले की इथे जवळच रँड एअरपोर्ट आहे, त्यांचं म्युझियम पण आहे आणि तिथे रेस्टॉरंट पण आहे, जायचं का? तर मग मी हो बोलले आणि मग आम्ही इकडे निघालो. पण हा जो एरिया आहे हा रँड एअरपोर्टचा आहे. इथे आल्यानंतर कळालं की म्युझियमचा टायमिंग मॉर्निंगला असतो. तर मग आम्हाला फार लेट झालेलं होतं, दुपार झालेली होती, 2:30-3 वाजलेले होते. तर मग ठीक आहे बोललो की आता मग आपण रेस्टॉरंटमध्येच जाऊया. मग आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी निघालो. तर क्यूटू मला विचारत होता की मम्मा हे लोक इथे काय करता, असं तसं. तर मग मी त्याला त्याच्या पद्धतीने आन्सर केलं आणि आम्ही तसंच आत निघालो. तर आत पण गेल्यावर ना इथे भरपूर स्वच्छता आहे आणि शांतता, तर खूप शांतता आहे. आणि मग नंतर आत आम्ही जसं जसं जात होतो तसं तसं क्यूटू विचारत होता की मम्मा हे काय आहे. इकडे भरपूरशा काही शोच्या वस्तू वगैरे ठेवलेल्या होत्या आणि काही गोष्टी होत्या नवनवीन. तर त्याचं वेगळं वाटत होतं काहीतरी, तर तो विचारत होता. इथे आत आल्यानंतर बघा इथे किड्ससाठी प्ले सेक्शन आहे आणि हे बघा एवढा सुंदर व्ह्यू आहे. इथे प्रायव्हेट जेट आहे. क्यूटू खेळायला लगेच चालला गेला तिकडे आणि मग आम्ही आमच्या टेबलवर बसलो. मग नंतर काय ड्रिंक मागवलं होतं मॉजितो. मग मी आणि क्यूटूने मॉजितो पिला. क्यूटू लगेच पुन्हा काय खेळायला तर लगेच चालला गेला. तो खेळत होता. असू द्या. आता नेक्स्ट मला जे सांगायचं आहे, तर हे बघा हे प्रायव्हेट जेट आहे आणि हे जे रँड एअरपोर्ट आहे तर हे डिसेंबर 1931 ते 1940पर्यंत इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून वर्किंग होतं. आणि मग नंतर ते 1999ला त्याचे इंटरनॅशनल शिप लॉस्ट झाली आणि ते 2000मध्ये त्याचं प्रायव्हेटायझेशन झालं आणि इंटरनॅशनल स्टेटस त्याचं कन्वर्ट झालं प्रायव्हेट स्टेटसमध्ये टू प्रायव्हेट फॅसिलिटीमध्ये कन्वर्ट झालं ते. तिथे मग काय फ्लाईट ट्रेनिंग आणि म्युझियम वगैरे असं असतं. आता जेव्हापासून त्याचं प्रायव्हेटायझेशन झालं 2000पासून, तर आत्तापर्यंत तरी ते प्रायव्हेटच आहे. आणि इथे काय फ्लाईट ट्रेनिंग वगैरे होती, जे न्यू पायलट्स असतात त्यांच्यासाठी. आणि इथे प्रायव्हेट हेलिकॉप्टर्स वगैरे असतात. आणि हे बघा आता तुम्हाला हेलिकॉप्टर दाखवते मी. इथे हेलिकॉप्टरचा मॅक्झिमम यूज होतो का, कारण की इकडे म्हणजे रॉबरी वगैरे क्राईम रेट आहे. तर मग हेलिकॉप्टर्सच्या जास्त जर पैशांची जर देवाणघेवाण करायची असेल तर हेलिकॉप्टर्सचा यूज होतो. हे असे हेलिकॉप्टर्स असतात इथेच म्हणजे या रँड एअरपोर्टमधून त्यांची देवाणघेवाण वगैरे होते. तर हे हेलिकॉप्टर्स त्यासाठीच यूज होता. आणि हे पहिलं एअरपोर्ट जे आहे म्हणजे रँड एअरपोर्ट, तर हे पहिलं इंटरनॅशनल होतं. नंतर ते प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर OR टॅम्बो इंटरनॅशनल एअरपोर्ट दुसरं तयार झालं आणि लॅन्सेरियाचं एक इंटरनॅशनल एअरपोर्ट एक तयार झालेलं आहे. असो झालं आता. आणि मग नंतर मला हे जे फ्लावर्स दिसत होते, तर मला ते फ्लावर्सचा मोह आवरला नाही. मी त्यांचं शूट वगैरे केलं. हे बघा हे असे याच्यातून